नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिनविशेष मालिकेमधील आजचा दिनविशेष आहे 17 एप्रिल 2026. कधीचा दिनविशेष आहे? 17 एप्रिल 2026 म्हणजे आजचा दिनविशेष. ओके, तर या दिनविशेषमध्ये आपण 10 ते 12 ठळक घडामोडी बघत असतो. महत्त्वपूर्ण देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीच्या 10 महत्त्वपूर्ण घटना बघत असतो, ज्याचा फायदा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा जे विद्यार्थी किंवा जे व्यक्ती त्यांचं जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी होऊ शकतो. तर बघा, पहिला दिनविशेष आहे आचार्य संत सूरदास यांचा जन्म. तर कृष्ण भक्त, एक कवी, विचारवंत संत सूरदास महाराज माहीत असेल ना, नाव ऐकलं असेल. तर यांचा जन्म 17 एप्रिल 1478ला झाला होता आणि हे भारतातल्या कृष्ण भक्तापैकी एक सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले गेले. आणि त्यांचे सूरदासाचे ग्रंथ आहेत, लेखन साहित्य आहे, कविता आहेत. तर यांचा जन्म झाला होता. त्यांना आचार्य ही पदवी देण्यात आली होती. बघा, नंतर 2 आहे श्रीलंकाच्या 6व्या व जगातील पहिल्या, बघा लक्षात घ्या, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? सिरिमाओ बंदनायके. सिरिमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या 6व्या आणि जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. कधी? 1916ला, भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी. लक्षात घ्या, सिरिमाओ बंदरनायके या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि श्रीलंकाच्या 6व्या पंतप्रधान झाल्या. आता बघा, भारतात एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या. त्याच्यानंतर महिला पंतप्रधान झाल्या नाही, त्याच्या अगोदरही महिला पंतप्रधान झाल्या नाही. तर एकमेव महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी या भारताच्या. आणि अमेरिकेला आजही आत्तापर्यंत महिला पंतप्रधान लाभल्या नाहीत. तर ह्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान कधी? 1916ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी युगोस्लाविया यांनी जर्मनी पुढं शरणागती पत्करली होती 1941ला दुसऱ्या महायुद्धात. आता आपल्याला माहिती आहे हिटलरने काय केलं होतं, एकदम नाझी जर्मनी म्हणजे नाझी सैन्याचा एक फौजफाटा, एकदम प्रचंड फौजफाटा तयार केला होता आणि त्यांना चांगली ट्रेनिंग दिली होती. तर या नाझी जर्मनीनं किंवा हिटलरच्या नाझी सैन्यानं काय केलं होतं, युगोस्लाविया या राष्ट्राला शरणागती पत्करायला भाग पाडलं होतं युद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धात 1941ला 17 एप्रिलला. त्याच्यानंतर आज 17 एप्रिल 1952ला पहिली लोकसभा अस्तित्वात आली. तर बघा, भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि पहिली लोकसभाची निवडणूक झाली 1952ला. आणि आजच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल 1952ला पहिली लोकसभा अस्तित्वात आली. लोकसभा माहिती आहे ना आपल्याला, संसद भवन, सर्वात महत्त्वाचं केंद्रीय संसद भवन. ओके, लोकसभा आणि राज्यसभा असतात केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय असतात? विधान परिषद आणि विधानसभा असतात. ओके, तर ही लोकसभा आजच्या दिवशी अस्तित्वात आली होती. त्याच्यानंतर द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशची स्थापना. तर 17 एप्रिल 1971ला बांगलादेश या देशाची निर्मिती झाली होती. इंदिरा गांधींनी काय केलं होतं, पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, आणि अशा पद्धतीने बांगलादेशची निर्मिती झाली होती. ओके, तर ही एक अतिशय जागतिक पातळीवरची महत्त्वाची घटना आजच्या दिवशीची आहे. त्याच्यानंतर श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन हा फिरकी गोलंदाज, याचा आजच्या दिवशी जन्म झाला होता 1972ला. ओके, 1972च्या दुष्काळामध्ये हा श्रीलंकेमध्ये मुथय्या मुरलीधरन
नावाचा क्रिकेटपटू जन्माला आला. ह्याच्या फिरकीपटूने जगातील चांगल्या चांगल्या फलंदाजाला त्यांना बाद केलेला आहे. तर अशा या क्रिकेटपटूचा आजच्या दिवशी जन्म झाला. तसाच भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया याचा जन्म आजच्या दिवशी 1977ला झाला. हा भारतीय बल्लेबाज आहे. त्याच्यानंतर भारताचे 8वे पंतप्रधान चंद्रा झालं काही तर ते चंद्रशेखर राव यांचा जन्म झाला होता 1927ला. तर आता हे व्ही पी सिंग नंतरचे 90 व्ही पी सिंगचं 90चं सरकार होतं आणि ते 7वे पंतप्रधान होते. आणि 8वे पंतप्रधान जे आहेत हे चंद्रशेखर राव यांचा आज जन्म झाला होता. तर त्यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 एवढा एका वर्षापेक्षा कमी कालावधी असलेला कालावधीत ते पंतप्रधान राहिलेले. तर हे समाजवादी पार्टी या पक्षाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी काँग्रेसचा सपोर्ट घेतला होता आणि ते पंतप्रधान झाले होते. कधी? 10 नोव्हेंबर 1990ला. आणि त्यांचा कार्यकाल कधी संपला? 21 जून 1991ला संपला होता. ओके, असे 1 वर्षापेक्षा कमी कालावधी पंतप्रधान राहिलेले हे पंतप्रधान 8वे पंतप्रधान चंद्रशेखर राव यांचा आजच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल 1927ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता यांचे निधन झाले होते 1975ला. यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती. तर हे यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं होतं. तर 1790ला म्हणजे 17 एप्रिल 1790ला बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं होतं. आता हे बेंजामिन फ्रँकलिन कोण आहे? तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातले स्वतंत्र सेनानी आहे. त्यांनी त्यांचा जो जी मसुदा म्हणजे घटना लिहिली तर त्या घटनेमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ओके, तर हे असे बेंजामिन फ्रँकलिन यांचं 1790ला निधन झालं होतं. तर बघा अमेरिकन जे डॉलर आहे, डॉलरचे जे $100 एक नोट आहे, त्या $100 नोटामध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांचा फोटो आहे. त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपितासुद्धा म्हणतात. जसं $1 नोटवर वॉशिंग्टनचं चित्र आहे, तसंच ह्या बेंजामिन फ्रँकलिन यांचं $100च्या नोटावर कोणाचं चित्र आहे? बेंजामिन फ्रँकलिन. तर यांनी बरेच शोधसुद्धा लावलेत. यांनी लाईटनिंग ग्राउंडचा शोध लावला. यांनी शोध कार्यामध्ये पण खूप मोठं काम केलं आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर त्यांनी वेगवेगळे पदवी भूषवले आणि खूप चांगलं काम केलं. पत्रकार म्हणून काम केलं, लेखक म्हणून काम केलं, समाजसुधारक म्हणून काम केलं, त्याच्यानंतर संशोधक म्हणून काम केलं. तर असे बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं आणि अमेरिकेला खूप मोठा एक हिरा गमवावा लागला. त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपितासुद्धा म्हणतात आणि $100च्या नोटावर त्यांचं चित्र आहे. त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीजमध्ये खूप फेमस असलेला बेसबॉल नावाचा खेळ प्रकार. बेसबॉल असतो बा, एक असा बॉल असतो तो घेऊन पळायचा आणि तो विशिष्ट याच्यामध्ये बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराइट यांचा जन्म झाला होता 1820ला. तर बेसबॉल हा खेळ अस्तित्वात आणण्यासाठी त्याचे जनक जे आहेत अलेक्झांडर कार्टराइट यांचा जन्म झाला होता 1820ला आणि त्यांनी बेसबॉल या खेळाची सुरुवात केली. आता खूप देशामध्ये बेसबॉल हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे, खूप लोकप्रिय खेळ आहे. तर असा ह्या बेसबॉलचा जनक अलेक्झांडर कार्टराइट याचा जन्म झाला होता. कधी? 1820ला. त्याच्यानंतर भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जन्ना यांचा जन्म झाला होता 1918ला.
तर यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये, छायाचित्रकार क्षेत्रामध्ये, फोटोग्राफीमध्ये खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे भारतीय चित्रसृष्टीमध्ये. आणि यांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1918ला त्यांचा जन्म झाला होता. आणि अशा पद्धतीनं हे आजचे दिनविशेष आहे. तसेच आज जागतिक होमोफिलिया दिन आहे. आणि जागतिक होमोफिलिया दिन हा जगामध्ये साजरा केला जातो. तर होमोफिलिया काय आहे ते समजून घ्या. काय होतं, एखादी जखम झाली, आता काय होतं, रक्ताची गिठुळी तयार होते आणि रक्ताची गाठ तयार झाल्याच्यानंतर रक्त जाड होतं थोडक्यात, आणि रक्त थांबतं. म्हणजे एखाद्याला सुई टोचली की तिथून थोडं रक्त येतं, पण नंतर काय होतं, त्या जखमेवर अशा जाड जाड थर तयार होतो आणि रक्तस्राव थांबतो. आणि या होमोफिलिया या आजारामध्ये काय होतं, रक्ताच्या गाठच तयार होत नाही. मग सुई टोचली की ते रक्त वाहून वाहून तो माणूस मरू शकतो नुसत्या सुई टोचल्याने. तर या होमोफिलिया या आजाराच्या जनजागृतीसाठी आजचा दिवस जागतिक होमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आज तात्या टोपे यांचा शहीद दिवससुद्धा आहे. अशा पद्धतीने दिनविशेष तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही @बेलनूर सर, कोणतं @बेलनूर सर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तुमच्या पालकासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना बी हेल्प भेटेल आणि त्यांच्या बी जनरल नॉलेजमध्ये वाढ होईल, वृद्धी होईल. ओके. कारण ज्ञान प्रचार आणि प्रसार केल्याच्यानंतर ते वाढलं पाहिजे आणि त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. धन्यवाद.